इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेतील एका माजी नगरसेविकेचा पती विजय गायकवाड हे सतत आजारी असतात। त्यांची पत्नीही आजारी असते। पाठीमागे लागलेल्या आजारातून बाहेर काढण्यासाठी तिघा बदमाशांनी विजय गायकवाड यांना ज्योतिषाचा सल्ला देण्याचा सल्ला दिला। त्यांना पूर्वेतील आडेवली भागातील एका बनावट ज्योतिषाकडे नेऊन तेथे कट रचून त्यांच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी करून त्रिकुटाने त्यांच्या जवळील 27,000ची रोकड 3 महागडे मोबाईल लुटून पळ काढला होता। या तिन्ही बदमाशांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे। एक आरोपी गिरीश खैरे याला घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अटक केली होती। तथापि 2 जण फरार झाले आहेत। आठवडाभराच्या तपासानंतर या दोघा फरार बदमाशांना मानपाडा पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन बुधवारी कल्याणमधील चक्कीनाका भागातून अटक केली। गिरीश रमेश खैरे वय वर्ष 50, सुलोचना निवास तिसगाव कल्याण मुळगाव नाशिक। विनय कुमार यादव वय वर्ष 22, प्लंबर राहणार उत्तर प्रदेश आणि विनायक कराडे वय वर्ष 35, लिफ्ट ऑपरेटर मंगलागो नगर कल्याण मुळगाव अकोला अशी अटक आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये, एका गावठी बनावटीचा कट्टा, जिवंत कारतूस आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। विजय गायकवाड आणि त्यांची पत्नी सतत आजारी असतात। या आजारातून बाहेर पडण्यासाठी ते विविध उपाययोजना करतात। विजय यांना आरोपी गिरीश खैरे यांना आपल्या परिचित एका ज्योतिषी व्यक्ती आहे, त्यांना तुम्ही तुमचा हात दाखविला तर ते योग्य उपाय सांगतील आणि तुम्ही बरे व्हाल असा सल्ला दिला। विजय यांना लुटण्याची ही संधी आहे असा विचार करून गिरीशसह इतर 2 जणांनी आडेवली भागात एका खोलीत भाड्याने घेतली होती। विजयला कसे लुटायचे यावर तिन्ही आरोपींचा बरेच दिवस खल सुरू होता। विजय यांना धमकावण्यासाठी विनय कुमार याने बिहारमधून एक रिव्हॉल्वर मागवली होती। प्लंबर असलेल्या विनय कुमार याला ज्योतिषाचा पेहराव करून विजय गायकवाड यांच्या समोर उभे करण्याचे नियोजन आरोपींनी केले होते। गेल्या महिन्यात गिरीश खैरे विजय गायकवाड यांना ज्योतिष बघण्यासाठी कल्याण मलंगड रोडला असलेला आडिवली भागात घेऊन गेला। येथील इमारतीतल्या एका खोलीत ज्योतिषाचा वेश धारण करून प्लंबर विनय कुमार बसला होता। विजय यांना खोलीत सोडून गिरीश बाहेर निघून गेला। खोलीत हात पाहण्याच्या बहाण्याने विजय गायकवाड यांच्या गालावर चापट, डोक्यात टणक वस्तू हाणली आणि त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून 20 लाखाची रक्कम मागितली। रक्कम मिळेपर्यंत खोलीतून सुटका होणार नाही असा दम भरला। विजय यांना खुर्चीला दोरीने बांधून ठेवले। गिरीश खैरे आणि विनायक कराडे यांनी विजय गायकवाड यांच्या घरी जाऊन विजय यांचा अपघात झाला आहे, त्यामुळे तातडीने पैसे घेऊन या असे त्यांच्या पत्नीला सांगितले। मुलगा आणि पत्नी निघाल्यावर आरोपींनी त्यांना एकानेच चला असे सांगितले। पत्नी आरोपींसोबत ज्योतिष खोलीत आली तेव्हा मूळ घटनेचा उलगडा झाला। त्यानंतर आरोपी खोलीतून पळून गेले। विजय गायकवाड यांनी या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गेल्या 7 दिवसात अहोरात्र शोध मोहीम राबवून तिन्ही आरोपींना अटक केली। गेल्या आठवड्यामध्ये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक आणि केबलचा पण व्यवसाय त्यांचा, की त्यांचं अपहरण केलं आणि खंडणी मागितली आणि त्या प्रकारचा गुन्हा आमच्याकडे नोंद झाला। तर आमच्या डिटेक्शन ऑफिसर संपत फरोळ आणि त्यांच्या टीमने, महेश राळीबाग यांनी त्यांच्या टीमने त्याच्यामधून उत्कृष्ट काम केलं। त्यातले आरोपी पण पकडले। आरोपी पकडल्यावर बराच मोठा खुलासा झाला त्या गुन्ह्यामध्ये, की जे व्यावसायिकांना अपहरण केलं होतं त्यांना कौटुंबिक काही अडचणी होत्या, त्यांना भविष्य पाहायचं होतं, म्हणून त्यांनी गिरीश खैरे नावाच्या इसमाला ओळखीतल्यांना संपर्क केला आणि मग त्यांनी असा बहाणा बनवला खैरेंनी, की त्यांच्याकडे भविष्य पाहणारा एक माणूस आहे आणि तो भविष्य पाहून तुम्हाला काय तुमच्या अडचणी असेल दूर करेल। मग 24 सप्टेंबरला सकाळी ते गिरीश खैरे आले फिर्यादींच्याकडे आणि त्यांना भविष्य पाहण्याच्या बहाण्याने घेऊन गेले। खैरेने असा प्लॅन केला होता, आमच्या डिटेक्शन टीमने संपत फरोळ आणि महेश राळीबागने त्यातून निष्पन्न असं केलं, की त्या आरोपींनी पहिलीच रूम घेऊन ठेवली होती ज्या ठिकाणी भविष्य दाखवण्याचा प्रकार चालणार आहे। त्या सोबतीला त्या आरोपींनी विनायक कराडे नावाचा एक मुलगा घेतला होता, जो ॲक्च्युली प्लंबर आहे पण त्याला भविष्य सांगणारा असा त्यांनी बनवला होता। दुसरा विनय कुमार यादव आहे। अशा त्या आरोपींच्या मदतीनं खैरेने असा प्लॅन केला होता। ज्यावेळेस त्याला त्या वृद्ध इस्माला त्या रूममध्ये घेऊन गेले आणि वृद्ध इस्माने तो हात दाखवला भविष्य दाखवण्यासाठी, तर विनायक कराडे हा जो भविष्यकार बनला होता खोटा, तर त्याने हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांना चापट मारले। त्याच ठिकाणी त्या फिर्यादींच्या लक्षात आले की हा प्रकार फसवणुकीचा दिसतो आणि ताबडतोब दुसऱ्या आरोपींनी पण विनायक यादव जो होता त्यांनी त्यांच्या डोक्याला पिस्टल लावला आणि 20 लाखाची खंडणी डायरेक्ट त्या ठिकाणी मागितली। मग ते उठण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी लगेच त्याला खुर्चीला दोरीने बांधून ठेवलं आणि 20 लाख रुपये आणायला सांगितलं। ते म्हटलं माझ्याकडे आता नाही आहेत। मग त्यांच्या घरी संपर्क मिसेसला करण्यास सांगितला
मग मिसेसला आणायला पण त्यातला एक आरोपी गेला, पण मिसेस त्याने असा बहाणा केला की ते ॲक्सिडेंट झालेला आहे तुमच्या मिस्टरांचा, तुम्ही चला म्हणून. ती मुलाला घेऊन येत असताना हे घाबरले की मुलगा आला तर सगळं उघड पडेल, म्हणून त्यांना न आणता परत आला माघारी. नंतर मिसेसला परत त्याने एक ॲक्सिडेंट झालेला आहे, परत खैरे स्वतः गेला आणायला, त्यांना घेऊन आला. मग हे आरोपी पहिले जे होते ज्यांनी पिस्टल लावलं होतं खंडणीमध्ये, ते घाबरले आणि ते खैरे आणि त्यांची मिसेस याच्यावर ते पळून गेले. मग ज्यावेळेस पोलिसांनी ही तक्रार दाखल केली तर आमच्या डिटेक्शन टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल CP संजय जाधव सर आहेत, DCP पूर्वीचे गुंजाळ सर आणि आताचे अतुल झेंडे सर आणि ACP हेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केलं. त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यातला जो विनायक कराडे जो खोटा भविष्यकार होता आणि दुसरा विनायक यादव यांनी 1.5 महिन्यापूर्वीच बिहार इथून एक पिस्टल मागवलं होतं. ते जिवंत काडतूस त्याच्यामध्ये पण आहे. 15,000 रुपये त्यांनी आणला आणि कट रचला होता. नशिबानं आणि पोलिसांच्या प्रयत्नानं तो उघड झाला आणि एक चांगला जीव वाचला. तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, पैसे आणि पिस्टल आणि जिवंत कट जप्त केलेला आहे. अधिक तपास पुढे पोलीस करीत आहे.